हे दृश्य आपण नसरापूर मधली बघतोय। आज मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा काढण्यात आलाय। काल घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतोय। नसरापुरात महिलांकडून निषेध मोर्चा काढण्यात आलाय आणि त्यांनी ठिय्या देखील रस्त्यात मांडलाय। पोलीस घटनास्थळी आहेत। बघूयात पोलीस आता या मोर्चेकऱ्यांना काय सांगतायत। त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी कालपासून या महिला करतायत। सकाळपासून आपण त्यांचा आक्रोश बघतोय TV9 मराठीवरती। आणि या महिलांनी नसरापुरात निषेध मोर्चा काढलाय। त्यासोबत नसरापुरात कडकडीत बंद देखील आज पाळण्यात आलाय। कालच्या घडलेल्या घटनेनंतर 4 वर्षांच्या चिमुरडीवरती एका 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली आणि या घटनेनंतर एकच संतापाची लाट आहे। नसरापुरात महिलांकडून मोर्चा काढण्यात आलाय। महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिलाय। पोलीस तिथं पोहोचलेत। बघूयात हे पोलीस मोर्चेकरी महिलांना नेमकं काय सांगतायत। चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या महिलांची। घडलेली घटना अतिशय तीव्र निषेध काय भावना आहेत ते दुःख झालं असेल। आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी एकच विनंती करतो, पोलीस सुद्धा माणूस आहेत, त्यांना सुद्धा भावना आहेत, त्यांना कळतंय त्यांच्या पद्धतीने काय करायचं निश्चितपणे करणार आहे। आंदोलन केलं, आज केलं, आपण म्हणतो गुन्हेगारांच्या हातात म्हणून द्या। त्या देशामध्ये आपण राहतो, इथला कायदा, इथल्या सर्व गोष्टी आपण सुशिक्षित नागरिक आहोत। मला सांगा आपण इथं किती आमचे प्रतिनिधी विनय जगताप सकाळपासूनच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत। विनय, महिलांनी कुठपासून कुठपर्यंत हा मोर्चा काढला, आता ठिय्या कुठे मांडलाय, पोलीस त्यांना काय सांगतायत? विनय, नक्कीच खरं तर आपण गेल्या काही तासापासून पाहतोय की हे गावकरी जे आहेत ते कालच्या प्रकरणानंतर आक्रमक झालेले आहेत। आज कडकडीत बंद या गावामध्ये ठेवल्यानंतर हे सगळे गावकरी जे आहेत ते त्यांनी या गावातून मोर्चा काढला आणि आता जे ॲडिशनल SP आहेत गणेश बिरादार यांनी या गावकऱ्यांची येऊन चर्चा केली। मात्र गावकरी आता सुद्धा आक्रमक पाहायला मिळतात। या आरोपीला तात्काळ फाशी देण्याचं, या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्या आरोपीला योग्य ती शिक्षा करू अशी भूमिका जी आहे ती या सर्व नागरिकांनी घेतलेली पाहायला मिळते। आता सुद्धा पाहिलं तर जोरदार घोषणाबाजी या नागरिकांकडून सुरू आहे आणि अत्यंत आक्रमक असा पवित्रा या नागरिकांनी घेतलेला पाहायला मिळतंय। जेव्हापासून ही घटना समोर आलेली आहे तेव्हापासून संपूर्ण भोर तालुका जो आहे तो हळहळला आहे आणि संपूर्ण भोर तालुक्यातून खरं तर संतप्त असं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांमधून येत आहे आणि त्यात आम्ही सगळ्यांनी आज जर पाहिलं तर अशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो आज या गावामध्ये काढण्यात आलेला होता आणि हा मोर्चा जो आहे तो आज संपूर्ण नसरापूर बाजारपेठेतून काढल्यानंतर आता हा मोर्चा शेलाडी फाट्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या नागरिकांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। या ठिकाणी नुकतंच ॲडिशनल SP यांनी या मोर्चेकरांसोबत संवाद साधला। त्यांची कठोरात कठोर आम्ही या आरोपीला शिक्षा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र गावकरी अजून सुद्धा मागणीवर ठाम पाहायला मिळते। अजून सुद्धा गावकऱ्यांची मागणी आहे की या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या। जोपर्यंत कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच पद्धतीनं तीव्र स्वरूपाचं राहणार आहे। आणि सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी आता स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर हे सुद्धा दाखल झालेलं पाहायला मिळत आहेत। आता थोड्याच वेळात ते सुद्धा या संपूर्ण मोर्चेकऱ्यांची नागरिकांची संवाद साधतील, त्यांची जी चर्चा करतील। पण सध्या जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत हे नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। श्वेता, मात्र पोलीस त्यांना काय सांगतायत सध्या, कारण महिलांनी रस्त्यातच ठिय्या मांडलेला आहे, काय तिकडची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया।
हे दृश्य आपण नसरापुरातली थेट बघतोय. संपूर्ण गाव आक्रमक झालंय. त्यातच महिलांचा सहभाग मोठा आहे. एक 4 वर्षांची चिमुरडी जी कालपर्यंत काही महिलांसोबत होती, त्या महिला देखील आज TV9 मराठीला प्रतिक्रिया देत होत्या की दुपारी 2 वाजेपर्यंत आमच्यासोबत असलेली ही मुलगी त्या नराधमानं तिला फूस लावून एका गोठ्यामध्ये नेलं, तिच्यावरती अत्याचार केले आणि दगडानं ठेचून तिची हत्या केली आणि शेणाच्या खाली तिचा मृतदेह दडवून ठेवलेला होता. फॉरेन्सिक टीम तिथं पोहोचलेली आहे. तपास करेलच पोलीस आहेत घटनास्थळावरती. मात्र नसरापूरकर सध्या अतिशय आक्रमक झालेत आणि त्यांनी संपूर्ण गाव तर कडकडीत बंद ठेवलेलंच आहे. त्याचसोबत मोर्चा देखील काढलेला आहे. या आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या अशी मागणी कालपासनं आक्रमक झालेल्या नसरापूरकरांकडनं केली जाते. मात्र आता हा मोर्चा घेऊन सर्व ग्रामस्थ निघालेले आहेत. मात्र काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पोलीस आहेत, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. या संदर्भात माहिती आपण घेतोय. आमचे प्रतिनिधी विनय जगताप आपल्या सोबत आहेत. विनय, आता तिथं जो आरडाओरडा चाललाय, गोंधळ चाललाय, काय मागणी करतायत आंदोलक या मोर्चेकरी आणि पोलीस त्यांना काय सांगतायत? विनय, आवाज येतोय? हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस या सगळ्या मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हे सगळे ग्रामस्थ काही ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीयेत. कारण इतकी मोठी घटना घडल्यानंतर सगळेच जण आक्रमक झालेत, संतप्त झालेत आणि काळ्या फिती बांधून त्यांनी आज आंदोलन केलंय, मोर्चा काढलाय. नसरापुरातला हा निषेध